जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आदिवासी विशेष पद हे 12,500 पद भरती संदर्भात, तर त्या पद भरती संदर्भात बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। कारण बघा आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही पेसा पद भरती आहे, तर ती पेसा पद भरती या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाचा जो काही केस कोर्ट असल्यामुळे सध्या बघा जी काही आरक्षणावर केस कोर्ट असल्यामुळे पेसा पद भरती जी असेल तर ती सध्या बघा नवीन जी पद भरती असेल तर ती नवीन पद भरती सध्या होणे ह्या ठिकाणी बघा मुश्किल आहे। कारण ह्या ठिकाणी जोपर्यंत जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे पेसा पद भरती संदर्भात, तर तो ह्या ठिकाणी बघा अंतिम ह्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तर तो निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती आहे की जे सध्या सुरू असलेली जी काही पेसा पद भरती संदर्भात जे काही निवड झालेले उमेदवार असेल तर त्यांना देखील न्याय या ठिकाणी बघा मिळणार नाही। कारण इथं जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत सध्या बघा ही जी गोष्ट असेल पेसा पद भरती संदर्भात तर ही प्रलंबितच राहणार। आणि जर नवीन ह्या ठिकाणी भरतीची आपण गोष्ट जर केली तर आपल्याला माहिती आहे की 1700 वर्ग येतात। 1700 वर्गामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती असेल, बरोबर, शिक्षक भरती, त्यानंतर तलाठी भरती असेल, त्यानंतर मग या ठिकाणी ग्रामसेवक भरती असेल, आरोग्य सेवक संदर्भात असेल, म्हणजे एकूण जे काही 17 प्रकारचे संवर्ग आहे तर त्या संवर्गात आपल्याला माहिती आहे की सध्या आदिवासींची पेसा पद भरती जी असते तर ती पेसा पद भरतीसाठी विशेष जे काही सध्या बघा वेकेन्सी असतात आणि त्या वेकेन्सी फक्त पेसा क्षेत्रातील उमेदवारांनाच त्या ठिकाणी बघा चान्स त्या ठिकाणी मिळत असतो। परंतु आता ह्या ठिकाणी जे काही आरक्षण होतं तर त्या आरक्षणावरती जी काही केस आहे तर ती केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रलंबित आहे आणि त्याची जी काही हेरिंग असणार आहे तर ती हेरिंग नेक्स्ट मंथ म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सध्या असणार आहे। तर आता जर सध्या एस टी बांधवांना जर ह्या ठिकाणी आपण बघत आहे की प्रत्येक ज्या काही सध्या वेकेन्सी ज्या आलेल्या आहे म्हणजे ज्या प्रत्येक जाहिरातीमध्ये तर वेकेन्सी आपल्याला कमी प्रमाणावर या ठिकाणी दिसून आले आहे। कारण का जे काही छोटी बिंदू नामावली असेल, बरोबर, तर ती त्या ठिकाणी कारणीभूत आहे। कारण एस टी संदर्भात जी काही बिंदू नामावली जेव्हा निश्चित केली जाते तर ती सध्या बघा एस टीपर्यंत जी काही त्यांची रँकिंग आहे तिथपर्यंत येता येता एस टीला कोणत्याही प्रकारचं पद त्या ठिकाणी सध्या बघा मिळत नाही। तर त्याच धर्तीवरती जर आदिवासी विशेष पद भरती जी आहे 12,500 जवळपास तर ही जर झाली तर ह्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी जे काही उमेदवार असेल ऑल महाराष्ट्रातले तर त्यांना ह्या ठिकाणी बघा संधी त्या ठिकाणी मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने विशेष जी काही पद भरती असेल आदिवासींची तर ती होणे बघा गरजेचं आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या पाठपुरावा जो आहे तर तो पाठपुरावा या ठिकाणी सध्या सुरू झालेला आहे आणि आधी देखील सध्या बघा सुरू होता। त्या अनुषंगाने जी काही एक न्यूज देखील आलेली आहे बघा, राज्यभरात आदिवासींची 12,500 पदे रिक्त, बरोबर। तर हे जी न्यूज आहे तर ही न्यूज सध्या बघा या ठिकाणी आपल्याला आलेली दिसत आहे। मिरर ह्या जो काही वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये तर आदिवासींच्या विशेष पदभरतीकडे राज्य शासनाचे अक्षम दुर्लक्ष झालेले आहे। पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी सध्या बघा इथं होत आहे। तर आपल्याला माहिती आहे की सध्या ही जी पदभरती आहे राज्यात आदिवासी विशेष पदभरती तर ह्याच्यामध्ये फक्त पेसा जे काही उमेदवार असेल तर त्यांना ह्या ठिकाणी बघा चान्स मिळणार नाही। तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे आदिवासी बांधव आहे, बरोबर, एस टी प्रवर्गात जे सध्या बघा येतात व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सध्या एस टी प्रवर्गामध्ये जे मोडतात तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा सर्वात जास्त या ठिकाणी संपूर्ण जे काही आदिवासी बांधव असेल तर त्यांना इथं संधी मिळणार आहे। म्हणून इथं जो काही लढा असेल तर तो लढा बघा एकत्र लढणे गरजेचं आहे, जेणेकरून 12,500 जर पदभरती जर या ठिकाणी बघा विशेष पदभरती आली तर ही पदभरती वेगवेगळे जे काही सध्या बघा पदं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू शकतात। आणि ही जी पदं असेल तर ती पदं सध्या बघा तात्काळ पदभरतीची जाहिरात जी असेल तर ती प्रसिद्ध करण्याची मागणी सध्या होत आहे। आणि ही जी मागणी का होत आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या आदेश जो आहे तर तो आदेश देखील सध्या बघा देण्यात आलेला आहे। तर तो आदेश तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तर इथं तुम्ही बघू शकता हा जो आदेश आहे तर हा आदेश 13 ऑगस्ट 2024ला सध्या बघा देण्यात आलेला आहे। 13 ऑगस्ट 2000 या ठिकाणी 24, बरोबर, 2024ला सध्या इथं देण्यात आला आहे। तर हा जो आदेश जो कोणाला दिला होता, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, त्यानंतर सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय मुंबई, बरोबर। तर ह्या सर्वांना इथं हा आदेश इथं बघा देण्यात आला होता। तर ह्या आदेशाचा मुख्य जो काही विषय आहे तर तो विषय तुम्हाला इथं दाखवतो। तर इथं बघा आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची पदभरती करण्याबाबत अशा पद्धतीने इथे विषय देण्यात आला होता। आणि ह्यानुसार सध्या बघा जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही ऑगस्टपासून सध्या सुरुवात व्हायला पाहिजे होती, परंतु ह्याच्यावरती पुढे येऊन कोणत्याही प्रकारची जी काही हालचाल असेल तर ती हालचाल सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। तर इथं बघा जे काही उपसचिव साहेबांची इथं सहीने हे पत्र सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आलं होतं। आणि इथे लास्ट जी लाईन होती तर ती लाईन म्हणजे कार्यवाही केली नसल्यास ती विनाविलंब
तात्काळ सुरू करावी अशी आपणास विनंती करण्यात येत आहे, अशा पद्धतीने इथे स्टेटमेंट देखील देण्यात आलं होतं. तरी देखील सध्या बघा जी काही पदभरती असेल तर ती पदभरतीची कार्यही इथं सध्या सुरू झाली नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या काही मागण्या असेल तर त्या मागण्या एकंदरीत इथं केल्या जात आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना सध्या इथं संधी मिळणार आहे. तर एकंदरीत इथं जर आपण बघितलं की जी आदिवासी विशेष पद भरती संदर्भात पदं वगैरे असेल तर ते पदं इथं बघा आपल्याला संपूर्ण डिटेल्स इथं देण्यात आली आहे. तर इथं बघा सर्वोच्च न्यायालयाने 9 वर्षापूर्वी 6 जुलै 2017 रोजी ऐतिहासिक निर्णय घेऊनही सरकारकडून आदिवासी प्रवर्गातील 12,500 पदांची भरती करण्यात आलेली नाही. बरोबर, म्हणजे जो काही निर्णय होता तर तो 2017चा निर्णयानुसार ह्या ठिकाणी बघा करायला पाहिजे होते, परंतु जी पदभरती संदर्भात आदेश देऊनही इथं पदभरती सध्या करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य अंधातरी अडकले आहे. आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी केंद्र राज्य सरकारकडून या ठिकाणी बघा भरघोस निधी आणि योजना जाहिरात केली जाते. प्रत्यक्ष मात्र योजना आणि निधी कागदावरच या ठिकाणी राहायचे भीषण वास्तव समोर आलेले आहे. राज्यात शासकीय निमशासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्ती देण्यात आली, परंतु भरतीनंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे राज्यातील बघा अधिकारी कर्मचारी यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश 21 डिसेंबर 2019च्या शासन निर्णयामुळे देण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते जे काही जोशी आहे, सीताराम जोशी काय म्हणताय की सध्या बघा 31 डिसेंबर 2019 पर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गाची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीम या ठिकाणी भरवायची होती. मात्र या ठिकाणी गत 6 वर्षात 12,500 पदांपैकी इथं बघा 6 वर्षामध्ये 12,500 पदांपैकी केवळ 123 पदे भरण्यात आली आहे. बरोबर, म्हणजे पदं किती आहे तर 12,500 आणि ह्याच्यामधून फक्त किती पदं भरली आहे तर 1 2 3 म्हणजे 123च पदे सध्या इथं भरण्यात आली. उर्वरित पदं जी आहे तर ती पदांची सध्या बघा इथे जी काही कार्यवाही संदर्भात पत्र निघून ही सध्या इथं निघाली नाही. तर ही जी पद भरतीवर लवकरात लवकर जर इथं बघा झाली तर ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही आदिवासी बांधव आहे तर त्यांना इथे नोकरीची संधी सध्या बघा मिळू शकते. त्या अनुषंगाने इथं काय म्हटलेलं आहे पुढे की आदिवासी उमेदवारांच्या पदरी निराशा पडली आहे, असा आरोप सध्या बघा जे काही जोशी आहे तर त्यांनी सध्या केलेला आहे. राज्यात आदिवासी प्रवर्गासाठी राखीव जे काही असलेले मात्र बिगर आदिवासी हडपलेले शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका महामंडळे विद्यापीठ संलग्न महाविद्यालये कृषी विद्यापीठे शासकीय त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जे सरकारी कारखाने असेल त्यानंतर सूतगिरण्या असेल बँका सहाय्यक अनुदान मिळवणाऱ्या शासनमान्य संस्था अशा सर्व प्रकारच्या संस्था मंडळे यांच्या स्थापनेवर किती पदं आहे तर इथं बघा 12,500 पदाची भरती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 14 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय जारी केला होता. बरोबर, आणि याच्यामध्ये युवा कार्यकर्ते जितेंद्र भीर म्हणाले की 3 वर्षे लोटून गेली तरीही बघा विशेष पद भरती मोहीम राबवण्यात आली नाही. सध्या राज्यात 31 ऑगस्ट 2020च्या आकडेवारीनुसार राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागात अनुसूचित जमातीचे 1,55,696 एवढी पदे या ठिकाणी बघा राखीव आहे. यापैकी 1,09,000 पदे भरली आहेत. शासनाच्या विविध विभागात अद्यापही अनुसूचित जमातीच्या 55,687 एवढी जी काही पदे आहेत तर ती रिक्त आहे. हजारो पदे रिक्त असताना विशेष पद भरतीच्या जाहिराती सुद्धा इथं बघा निघालेल्या नाहीत. यामुळे आदिवासी बेरोजगार तरुणांमध्ये निराशा पसरली आहे आणि यामुळे लवकरात लवकर जी काही पदभरती संदर्भात विशेष पदभरतीची जाहिरात काढण्यात यावी अशी मागणी सध्या बघा केलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की सध्या ऑफरोड जी संघटना असेल ती देखील सध्या बघा ह्याचा जो काही पाठपुरावा असेल तर तो सध्या करत आहे. तसेच ज्या वेगवेगळ्या संघटना असेल तर त्या संघटना देखील सध्या बघा पाठपुरावा करत आहे. तर एकंदरीत इथं जरी ह्या ठिकाणी बघा आदेश निघाला आहे परंतु जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होताना दिसत नाही. कारण हा जो विषय आहे तर हा विषय बघा 2017 संदर्भात जी काही आदेश होता तर त्या आदेशान्वये ह्या ठिकाणी पदभरती व्हायला पाहिजे होती. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळी जी काही पदं आहे तर ती पदे जवळपास 12,500
पदं जी आहे तर ही पदभरती सध्या बघा व्हायला पाहिजे होती, जेणेकरून इतर जे काही सध्या बघा आपण भरती प्रक्रिया जर बघितल्या तर त्याच्यामध्ये एकतर सध्या एस टी जी काही प्रवर्ग असेल तर त्याला वेकेन्सी सध्या बघा आपल्याला येताना दिसत नाही, बरोबर. म्हणजे जी छोटी बिंदू नामावली असेल तर त्याचा हा प्रकार असल्यामुळे सध्या बघा एस टीला कोणत्याही प्रकारची वेकेन्सी आता सध्या आपल्याला येताना दिसत नाही. तर एकच हे जे काही सध्या ह्या ठिकाणी आपल्याला आदिवासी किंवा एस टी प्रवर्ग असेल तर ते जास्तीत जास्त इथं बघा नोकरीची संधी जर मिळू शकते तर ती आदिवासी विशेष जी काही 12,500 पदभरती असेल तर ह्याच्यात सध्या बघा मिळू शकते. कारण आता पेसा पदभरतीवर तर ऑलरेडी कोर्ट केस आहे, बरोबर. कोर्ट केस आहे आणि कोर्ट केस असल्यामुळे आधीचं जे काही सध्या बघा संपूर्ण पेसाच्या आरक्षणासंदर्भात जी कोर्ट केस आहे ती अंतिम निकाल आल्यावर जो काही निर्णय येईल त्या निर्णयानुसार बघा पुढच्या जे काही नवीन पदभरत्या असेल पेसा पदभरत्या तर त्या ठिकाणी होऊ शकतात. परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या निकाल जो आहे तर तो निकाल इथं जो काही असेल तर तो सध्या पेंडिंगच आहे आणि पेंडिंग असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की सध्या त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची जी काही हेरिंग असेल तर ती हेरिंग सध्या बघा होताना दिसून येत नाही. जी काही डेट असेल तर ती डेटवर डेट सध्या बघा मिळत आहे. तर एकंदरीत पेसा पदभरती संदर्भात देखील सध्या बघा पाठपुरावा जो आधी सध्या बघा जशा पद्धतीने सुरू होता त्या पद्धतीने आता देखील सध्या याला गती द्यायला पाहिजे आणि आदिवासी विशेष पदभरती असेल तर त्या पदभरती संदर्भात देखील बघा इथं लक्ष दिलं पाहिजे. तर आपापल्या परीने जे काही आपले लोकप्रतिनिधी असेल तर लोकप्रतिनिधींमार्फत त्यांना सध्या बघा अवगत करून द्या, जेणेकरून आदिवासी विशेष पदभरती असेल किंवा मग पेसा पदभरती सध्या बघा या ठिकाणी जे काही मानधन तत्वावरती नियुक्ती मिळाली आहे तर ती मानधन तत्वावरती न मिळता कायम नियुक्ती कशी मिळवता येईल आणि जे काही सध्या आतापर्यंत मानधन तत्वावर देखील नियुक्ती मिळालेली नाही असे काही संवर्ग आहे तर त्या संवर्गांना देखील नियुक्ती या ठिकाणी बघा मिळावी. त्या अनुषंगाने आपापल्या परीने जे काही आपले लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, खासदार असेल तर त्यांना पुन्हा ती गोष्ट बघा अवगत करून द्या आणि जे काही मंत्री महोदय असेल आपले तर त्यांच्यापर्यंत गोष्ट सध्या बघा पोचू द्या. तर सध्या तरी 12,500 पदभरती संदर्भात ज्या काही मागण्या आहे तर त्या मागण्या सध्या बघा इथे करताना आता दिसून येत आहे. कारण जी काही पदभरती असेल तर ती पदभरती आपल्याला या ठिकाणी बघा जाहिरात असेल तर ती यायला पाहिजे, जेणेकरून जे काही 1.5 लाख संदर्भात माननीय CM साहेबांनी अनाऊन्समेंट केलेली आहे, जे 1.5 लाख पदं आहे तर ती पदं सध्या बघा 2025 म्हणजे चालू वर्षामध्ये भरणार. तर त्याच्यामध्ये आदिवासींची जी काही विशेष पदभरती असेल तर ही देखील सध्या बघा त्याच्यात इन्क्लूड या ठिकाणी विशेष पदभरती म्हणून व्हायला पाहिजे. त्यासाठी सध्या बघा प्रयत्न करा. तर सध्या तरी जो प्रयत्न आहे तर तो प्रयत्न या ठिकाणी बघा सुरू झालेला आहे. तर नक्कीच ह्याला कुठेतरी न्याय मिळो हेच आपण ह्या ठिकाणी बघा सांगू शकतो आणि एकंदरीत आपण देखील सध्या बघा आपल्या परीने सध्या सपोर्ट करा, जेणेकरून ही पदभरती जर आली 12,500 तर एवढे जे काही उमेदवार असेल तर त्यांना सध्या बघा इथं एकंदरीत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये संधी त्या ठिकाणी बघा अवेलेबल होईल. तर सध्या तरी ही जी काही विशेष पदभरती संदर्भात जाहिराती प्रकाशित करा अशा पद्धतीने इथं मागणी सध्या होत आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही अपडेट असेल तर त्या तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्याचं काम करू. जसं इथं जो काही आदेश आहे 13 ऑगस्ट 2024चा तर त्या आदेशामध्ये सरळ इथं बघा सांगितलेलं आहे की जी काही पदभरती असेल तर ती पदभरती 12,500 पदभरतीची कार्यवाही असेल तर ती कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीने आदेश आहे. तर ह्याला बघा जी अंमलबजावणी असेल तर ती अंमलबजावणी इथं होणे गरजेचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर पदभरती संदर्भात कार्यवाही जर झाली तर इथे जास्तीत जास्त आदिवासी बांधव सध्या बघा ते इथं जॉईन होऊ शकतात, त्यांना संधी इथं मिळू शकते. तर सध्या हे एक महत्त्वाचं सध्या पत्र होतं. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.